इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 10वी, प्रकरण 5वे, प्रसार माध्यमे आणि इतिहास. प्रस्तावना. आपण या प्रकरणामध्ये कोणकोणत्या प्रकारची प्रसार माध्यमे आहेत, त्यांची आवश्यकता काय, म्हणजे गरज काय, याची चिकित्सक माहिती करून घेणार आहोत आणि प्रसार माध्यमांमध्ये असणारे व्यवसायाचे क्षेत्र कोणते त्याची माहिती घेणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रसार माध्यमांची ओळख. प्रसार माध्यम म्हणजे काय, तर प्रसार आणि माध्यमे असे दोन शब्द आहेत. यामध्ये प्रसार याचा अर्थ दूरवर पोहोचवणे. एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या साहाय्याने दुसऱ्यापर्यंत किंवा दूरवर पोहोचवतो. मग पूर्वीच्या काळची साधने, राजेशाहीच्या काळात गावोगावी दवंडी पिटली जात असे. एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला अशा बातम्या तोंडी प्रवास केला जात असे. ब्रिटिश काळाची साधने, ब्रिटिश काळात भारतात वृत्तपत्रे, नियतकालिके सुरू होऊन छापील स्वरूपात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जाऊ लागल्या. वर्तमानपत्र हे माहितीचे आणि ज्ञानाचेही साधन बनले. प्रसार माध्यमांचा इतिहास. वर्तमानपत्रे दैनंदिन बातम्या, माहितीपर अग्रलेख आणि लेख नियमित रोजच्या रोज छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र होय. वर्तमानपत्रे स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवतात. प्रसार माध्यम ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्याची ओळख आहे. आधुनिक काळात प्रत्येक वृत्तपत्र ई वृत्तपत्र सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर वृत्तपत्रांचे पूर्वसूरी. वर्तमानपत्रांआधीच्या काळात राजांचे आदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचे विविध मार्ग होते. कोणत्या मार्गाने मग लोकांपर्यंत बातम्या जायच्या, तर इजिप्तमध्ये देशाचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावले जातात. प्राचीन रोमन साम्राज्यात हुकुमाचे कागद वाटप होत असे. ज्युलियस सीझरचे ॲक्टा डायना हे वर्तमानपत्र सार्वजनिक ठिकाणी लावत. चीनमध्ये 7व्या शतकात सरकारी निवेदने वाटली जात असत. इंग्लंडमध्ये महत्त्वाच्या घटनांची पत्रके वाटली जात असत. त्यानंतर आपण पाहणार आहोत बेंगॉल गॅजेट. 29 जानेवारी 1780 रोजी कोलकाता येथे सुरू झालेले हे पहिलं भारतीय वृत्तपत्र. जेम्स ऑगस्ट हिस्की या आयरिश व्यक्तीने हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र सुरू केलं. प्रारंभीच्या काळात कोलकाता जनरल ॲडव्हर्टायझर्स म्हणून ते ओळखले जात असे. बेंगॉल गॅजेटने भारतातील वृत्तपत्र सृष्टीचा पाया घातला गेला. या काळात काही प्रारंभीची वृत्तपत्रे होती. मग कोणकोणती वृत्तपत्रे होती, तर पहिलं होतं दर्पण. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिलं वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण नावाने सुरू केलं आणि 6 जानेवारी हा दिवस आजही पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. दर्पणमधून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक इतिहास वाचायला मिळतो. कंपनी सरकारचा खर्च, जमा खर्च, रशियाच्या हल्ल्याचे भय, हिंदू पुनर्विवाह, राजाराम मोहन राय यांची कामगिरी, स्वच्छता आणि इत्यादी विषयाला दर्पणने हाताळलेला आहे. त्यानंतर प्रभाकर. भाऊ महाजन यांनी प्रभाकर नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास वाचायला मिळतो. प्रभाकरमधून लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख समाज प्रबोधन शतपत्रे प्रसिद्ध झाली. त्यानंतर पुढचं वर्तमानपत्र आहे ज्ञानोदय. अहमदनगर येथील ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेलं रेव्हरंड हेनरी बॅलंटाईन हे पहिलं संपादक होते. आशिया युरोप या खंडाचे नकाशे प्रसिद्ध झाले. मराठी वर्तमानपत्रे पहिले चित्र ज्ञानोदयमध्ये प्रसिद्ध झाले. टेलिग्राफ या बातम्या पोहोचवणाऱ्या यंत्राची बातमी दिली. भारतात पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी, 1857च्या संघर्षाची बातमी याच ज्ञानोदय या वृत्तपत्राने सर्वात प्रथम दिली. पुढचं वर्तमानपत्र आहे इंदू प्रकाश. लोकहितवादींच्या पुढाकाराने सुरू झालेलं समाज प्रबोधनाचे कार्य केलं. विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. इंग्रजी विभागाचे संपादक न्यायमूर्ती रानडे तर मराठी विभागाचे संपादक म्हणून जनार्दन सखाराम गाडगे हे होते. दीनबंधू. कृष्णराव भालेकर बहुजन समाजाचे मुखपृष्ठ. बहुजन समाजाची तत्कालीन परिस्थिती समजते ते महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी होते. केसरी आणि मराठी.
गोपाळ गणेश आगरकर केसरीचे संपादक आणि लोकमान्य टिळक मराठाचे संपादक होते. तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. देशातील स्थितीचे वर्णन करून समाज प्रबोधन केलं गेलं. देशी भाषेतील ग्रंथांचा आणि पाश्चात्य विद्येचा प्रचार केला. विलायतेतील राजकारणाची एकक देशीयांना ओळख करून दिली आणि ब्रिटिशांविरुद्ध जनतेत असंतोष निर्माण करण्याचं काम केसरी या वृत्तपत्राने केलं. अशा प्रकारे हे वेगवेगळ्या प्रकारचे वृत्तपत्र आपण पाहिलेली आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत नियतकालिके. नियतकालिके म्हणजे काय, तर ठराविक कालावधीत प्रकाशित होणारं साहित्य. मग याचा अर्थ आणि प्रकार आपण पाहू. ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक. प्रसिद्धीच्या कालावधीवरून नियतकालिकांचे साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, द्विमासिक, त्रिमासिक, षण्मासिक, वार्षिक असे प्रकार आहेत. अनियतकालिक हा प्रकार देखील असतो. प्रारंभीची काही नियतकालिकं होती. कोणती होती प्रारंभीला सुरुवातीला नियतकालिकं, तर 1840 साली बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील दिग्दर्शन हे पहिलं मासिक सुरू केलं. त्र्यंबकशंकर शेजवलकर यांनी 1921 प्रगती हे साप्ताहिक सुरू केलं. भारतीय इतिहास आणि संस्कृती व मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका ही आधुनिक काळातील नियतकालिके होती. नियतकालिकांमधून अर्थ, सामाजिक रूढी परंपरा, समस्या, पर्यावरण आदी सर्व विषय हाताळले जातात. आता एक नवीन आलेला प्रकार वेब पत्रकारिता त्यातलाच भाग आहे. संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या पत्रकारितेस वेब पत्रकारिता असे म्हणतात. वेब न्यूज पोर्टल्स, सोशल मीडिया, वेब चॅनल्स, यूट्यूब चॅनल्स या वेब पत्रिकेतून वाचकांपर्यंत भरपूर मजकूर उपलब्ध करून दिला जातो. त्यानंतर आपण पाहणार आहोत आकाशवाणी. आकाशवाणी विकासाची वाटचाल कशी झाली. 1924 साली मद्रास, चेन्नई येथे प्रथम एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झालं. ब्रिटिश सरकारने इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी IBC स्थापन केली. याच कंपनीचे नाव इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस ISBS असे नामकरण केले. पुढे 8 जून 1936 रोजी याच कंपनीचे ऑल इंडिया रेडिओ AIR असे नामकरण झाले. स्वतंत्र भारतात AIR भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याच्या अंतर्गत आले. पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून AIRला आकाशवाणी असे नाव दिले गेले आणि आजही आकाशवाणी आपण ऐकतो, बघतो. आकाशवाणीच्या कार्यक्रमाचं स्वरूप काय होतं, तर आकाशवाणीवर सुरुवातीला शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती दिली जात असे. नंतर मनोरंजनपर, प्रबोधनपर आणि साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जाऊ लागले. शेतकरी, कामगार, युवा, महिला, मुले अशा सर्वांसाठी विशेष कार्यक्रम सादर होते. विविध भारती या सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम प्रकाशित केले जातात. रेडिओ मिर्ची सारख्या अनेक खाजगी रेडिओ सेवाही चालू केलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत दूरदर्शन. 15 सप्टेंबर 1959 रोजी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले. मुंबई दूरदर्शन केंद्र 1 मे 1972 साली सुरू झाले. भारतात रंगीत दूरदर्शन संचाचे आगमन 15 ऑगस्ट 1982 रोजी झाले. 1991 साली खाजगी वाहिन्या कार्यक्रम प्रक्षेपित करू लागल्या. त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रसार माध्यमांची आवश्यकता. काय आवश्यकता आहे प्रसार माध्यमांची? माहितीचा मुक्त प्रवाह समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी, लोकशाही अधिक दृढ होण्यासाठी, समाजात काय घडतं आहे हे लोकांना प्रत्यक्ष दाखवण्यासाठी, लोकशिक्षण आणि समाज प्रबोधन करण्यासाठी प्रसार माध्यमांची आवश्यकता असते. त्यानंतर आपण पाहणार प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीची चिकित्सक आकलन. प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीची खातरजमा करावी लागते. वर्तमानपत्रातून येणारी बातमी वा दूरदर्शनवरून दाखवले जाणारे दृश्य वास्तवाला धरून असतीलच असं नाही. जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरातील स्टर्न साप्ताहिकात ॲडॉल्फ हिटलरने स्वहस्ते लिहिलेले रोजनिशी मिळाल्याची बातमी छापून आली. परंतु पुढे ती रोजनिशी बनावट निघाली. म्हणजेच काय, तर
प्रसार माध्यमामध्ये येणाऱ्या गोष्टीचं आकलन केल्याशिवाय बातमी देऊ नये. त्यानंतर प्रसार माध्यमाशी असणारी संबंधित क्षेत्रे. वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला कोणत्या क्षेत्रात व्यवसाय करता येऊ शकतो. तुम्ही संपादक होऊ शकता, वार्ताहर होऊ शकता, मुद्रक होऊ शकता, लेखक होऊ शकता, छायाचित्रकार होऊ शकता, तंत्रज्ञ होऊ शकता, संगणक तज्ज्ञ होऊ शकता, कार्यालयीन कर्मचारी होऊ शकता. म्हणजेच काय, तर वर्तमानपत्राच्या या प्रसार माध्यमामध्ये एवढ्या क्षेत्रात तुम्हाला करिअर करण्यासाठी संधी आहे. आकाशवाणीचा विचार केला तर आकाशवाणी केंद्र प्रमुख, कर्मचारी वर्ग, वार्ताहर, निवेदक, मुलाखतकार, वृत्तपत्र संकलक, स्टुडिओत काम करणारे तंत्रज्ञ इत्यादीसाठी संधी आहे. दूरदर्शनवर काम करण्यासाठी पत्रकार, वृत्तसंकलक, वृत्तसंपादक, वृत्तनिवेदक, कॅमेरामन, कला दिग्दर्शक, बातम्या, प्रकाश व्यवस्था पाहणारे तंत्रज्ञ, संगीत निर्देशक, कला मुलाखतकार, रंगभूषाकार इत्यादी तज्ज्ञ होऊन तुम्ही त्या क्षेत्रात व्यवसाय करू शकता. त्यानंतर प्रसार माध्यमांची काही आज असणारी इतिहासाची गरज काय आहे, तर आपल्याला प्रसार माध्यमांची इतिहासामध्ये अनेक प्रकारे गरज भासते आणि त्या गरजेनुसार आपण त्या पद्धतीने वागून निश्चितचपणे प्रसार माध्यमामध्ये आपण करिअर करू शकता. प्रसार माध्यमांना इतिहासाची सुद्धा गरज असते, कारण एखाद्या गोष्टीचा इतिहास माहिती असणं गरजेचं असतं. ज्यावेळेस आपल्याला एखादी बातमी द्यायची त्यावेळेस त्या गोष्टीचा इतिहास माहीत असणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ 15 ऑगस्ट 1947 त्यानंतरच्या प्रधानमंत्र्यांची स्वातंत्र्य दिनाची असणारी भाषणं आकाशवाणीच्या संग्रहालयात ठेवलेली असतात. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी त्याची माहिती आपण देऊ शकतो, त्याच्या आधारे माहिती देऊ शकतो. एखाद्या प्रसंगी एखाद्या नेत्याची जयंती, पुण्यतिथी यांचा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. एखाद्या वास्तूची माहिती असेल तर आपण त्याचं 1 वर्ष साजरं करू शकतो. 25 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष वा त्यापेक्षा त्या पटीत जास्तीत जास्त पूर्ण होतील त्याप्रमाणे त्या गोष्टीची चर्चा केली जाते. दूरदर्शन आणि इतिहासाचं अतिशय जवळचं नातं आहे आणि हे जपण्याचं काम दूरदर्शनने केलेलं आहे. आज जर आपण पाहिलं तर दूरदर्शन वाहिन्यांवरती रामायण, महाभारत अशा पौराणिक मालिका, तसेच भारत एक खोज, राजा शिव छत्रपती या ऐतिहासिक मालिकांचा फार मोठा प्रेक्षक वर्ग आज समाजामध्ये आहे. रामायण महाभारतासारख्या मालिकांची निर्मिती करताना तत्कालीन वातावरण, वेशभूषा, शस्त्रास्त्रे, राहणीमान, भाषा इत्यादी संबंधीच्या जाणकारांची माहितीची गरज आज समाजामध्ये असते आणि यासाठीच आपल्याला खऱ्या अर्थाने प्रसार माध्यमांना इतिहासाची गरज असणं माहिती आहे. अशा प्रकारे आपण हे प्रकरण पाहिलेलं आहे. यानंतर प्रकरणाच्या खाली दिलेले सर्व स्वाध्याय आपण वहीत सोडवायचे आहेत. धन्यवाद.